आम्ही राहतोय वालनेसवाडी एरियामध्ये, कुंभारमळा रोड, गल्ली नंबर 8 मध्ये. दरवेळी फसवून जातात हे लोक महापालिकेचे. काय आहे तर एक जात सुद्धा कधी व्यवस्थितपणाने काम करून जात नाहीत. आले कोण तर 2 कागद काढतात, वरच्यावर लगेच निघून जातात. 5 मिनिटात गल्लीची गटर साफ होऊन जाते. काय हा दर तेच की सांगा लावले त्यांना. 5 मिनिटात दोन्ही बाजूची गटर गल्लीतली साफ होते होय. आणि अहो इथं आले की गटरी काढतात सर. गटरी काढायचं, निमित्त करायचं, 5 मिनिटं काम करायचं आणि संध्याकाळपर्यंत नुसता येऊन बसायचं. परत चहा नाश्त्याला म्हणून जे जायचं ते 4 वाजता इथं यायचं. 5 ते 10 मिनिटं गटरी काढल्यागत करतात आणि परत चहा नाश्त्याला जातात. ती इकडं फिरकून कोण येत नाही. परत आम्हाला म्हणतात की मोकादमनं आम्हाला इकडं नेलं, तिकडं नेलं, ह्याव केलं आणि त्याव केलं. हां मग आमच्या इथं कधी साफसफाई होणार आहे सांगा तुम्ही. होत नसलं तर स्पष्टपणे सांगू द्यात, तसं होत नाही आमच्या हातनं म्हणून. ते तर करावं ना त्याने. हे बघा आमच्या इथल्या गटरीतील घाण, आणि अजूनही आम्ही स्वतःहून घाण काढतोय आमच्या गटरीतील. कुठलाही नगरपालिकेचा कर्मचारी इथं येऊन घाण काढत नाही ना काही नाही. ह्या घाणीमुळं इतका घाणेरडा वास येतोय आमच्या इथे की आम्हाला बसायचं देखील मुश्किल झालं आहे. की असं आम्ही स्वतः घाण काढून असं पाणी देखील मारायची पाळी आली आमच्यावर. हे बघा आमचीच लोक गटरीतली घाण काढायला लागलेत. काय करायचं सांगा. ही अशी आमची लहान लहान मुलं आहेत घरी. हां आम्ही आजारी पडायला लागलो आहे. आमची मुलं आजारी पडतात. हे बघा हे घाणीचं साम्राज्य झालं आहे सगळं. एकही नगरपालिकेचा माणूस गटरी काढत नाही की घाणी उचलून काढत नाही आहे. हे पहा अजूनही पुढं तसंच आहे. हे आता दुसऱ्यांदा काढतोय आम्ही. हे आधी काढलेलं आहे. हे पण कुणी नेलेलं नाही आहे. हे बघा हे आमच्या चौथ्यांदा. बघा आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आम्ही स्वतःहूनच जर गटरी साफ करायची असेल तर महापालिकेच्या लोकांची काय गरज आहे. का त्यांना फुकट पगार द्यायचा. आम्हाला द्या म्हणावं. आमची घरं आमच्या आवारातल्या सगळ्या गोष्टी आमचं आम्ही साफ करतो म्हणा. ह्यांना का फुकट पगार द्यायचा. हां कुठे गेले आयुक्त साहेब. हां कुठे गेले. हां हे बघा आयुक्त साहेब, हे बघा गटरी यांची अवस्था बघा. हे बघा इकडं पण असंच आहे. इथल्या बांधलेल्या गटरी फुटल्या आहेत ना. ह्याचं काही कुठलं गोष्टींना उपाययोजना नाही ना. कुठल्या घाण साफ करायला कोणी येत नाही. ह्या पाण्यामुळे हे अशी पान उगवतात. ह्याच्यात साप फिरतात. आमची लहान लहान मुलं खेळतात. हे बघा आम्ही खोटं नाही बोलत आहे. हे बघा हे असं घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे.